वोट चोरीचं लोण मुंबईपर्यंत। प्रत्येक ठिकाणी 4 लाख बोगस मतदार। राऊत देशपांडेंनी आयोगाला घेरलं। मुंबईत आहे, ठाण्यात आहे, कल्याण डोंबिवली प्रत्येक ठिकाणी सरासरी 3.5 ते 4 लाख मतदार। राहुल गांधींनी वोट चोरीच्या प्रकरणी आरोपांची माळ पेटून दिली। आता या वोट चोरीचं लोण मुंबई, ठाणे आणि नाशिक पर्यंत पोहोचले। संजय राऊतांनी प्रत्येक महानगरात 4 लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। मुंबईत आहे, ठाण्यात आहे, कल्याण डोंबिवली प्रत्येक ठिकाणी सरासरी 3.5 ते 4 लाख मतं दुबार आहे, डुप्लिकेट आहे, बोगस आहे आणि हे लोक 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करतात। नाशिकमध्ये 3.5 लाख मत हे डुप्लिकेट आहे, ही शोधून काढली आमच्या लोकांनी, शिवसेना। तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयोगाच्या भेटीला जाण्याआधीच संदीप देशपांडेंनीही जोगेश्वरीच्या मतदार यादीत दाक्षिणात्य भाषेत मतदारांची नावं असल्याचा मुद्दा उपस्थित केलाय। मी आज जे तुम्हाला व्हॉट्सअपवर जी निवडणूक यादी पाठवलेली आहे ती जोगेश्वरीची यादी आहे। तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची। ही कुठली भाषा आहे, हे कुठले मतदार आहेत? मला वाटतं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ही आमच्याबरोबर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे। राहुल गांधींनी महाराष्ट्रात 40 लाख वोट चोरी झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर वोट चोरीचा मुद्दा ऐरणीवर आला। त्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वोट चोरीवरून आरोप सुरू झाले। आतापर्यंत कुठे कुठे वोट चोरीचे आरोप करण्यात आलेत पाहूयात। चंद्रपूरमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर 119 बोगस मतदारांची नावं आहेत। चंद्रपूरच्या राजुरात 6800 मतदार वगळल्याचा आरोप आहे। पालघरमध्ये एकाच महिलेच्या नावावर 5 मतदान कार्ड आहेत। पनवेलमध्ये 2 वेळा नावं असलेले 80,000 मतदार आहेत। तर पैठणमध्येही 2 आणि 3 वेळा मतदार यादीत नावं असल्याचं उघड झालंय। एका बाजूला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट निवडणूक आयुक्तांची भेट घेत मतदार यादीतील घोळ आणि वोट चोरीचं प्रकरण मांडलंय। आता याच दरम्यान संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडेंनीही बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्यामुळं आयोगाची कोंडी होणार हे निश्चित आहे। त्यामुळे आयोगानं बोलावलेल्या बैठकीत बोगस मतदारांसंदर्भात कुणाला दोषी धरलं जाणार आणि कुणावर कारवाई होणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। वैदेही काणेकरसह मयूर राणे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।